चेटकी मावशी. मग सगळे तयार? करायचं का नाटक सुरू? आता काही क्षणातच सुरू करणार आहोत दुसरी धम्मालवार नाटिका. गुलाबी साडीतली तुमची मावशी कॉमेडी चेटकी. जोरदार टाळ्या होऊ द्या. पाहूया दुसरी आणि शेवटची नाटिका गुलाबी साडीतली कॉमेडी चेटकी. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. शांतता. तुम्ही शांत बसल्याशिवाय नाटिका सुरू होणार नाही. आणि प्रेक्षकांनी एक ध्यान ठेवायचं, शक्यतो ज्यांची मुलं त्यांच्या बाजूला आई बाबा बसतात त्यांनी. ती कॉमेडी चेटकी. लेखन दिग्दर्शन निर्मिती प्रवीण कुमार भारदे. जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. कॉमेडी चेटकीमध्ये काम करणारे आमचे बालकलाकार व पालक कलाकार खालीलप्रमाणे: ध्यान डांगरे, विष्णू पाटील, प्रज्वल वरंदळ, कस्तुरी बागुल, स्पृहा धामणे, किमया त्रिपाठी, साई सुरंदी, मल्हार डोकरे, अद्वित कोठे, अबीर अहिरे, प्रियांश पंडित, यश शुक्ल, सान्वी विचवे, ध्रुवी क्षीरसागर, आरोही गांगुर्डे, सान्वी देशपांडे, मनमय सैंदाने, अथर्व बिडवई. पालक कलाकार अस्मिता डोकरे, प्रमोद जोडरेकर, हर्षदा देशपांडे, विशाखा अग्निहोत्री व मोहिनी सोनवणे. पालक कृपया जोरदार टाळ्या वाजवा.
शांतता. याच गावातली माणसं दिसताय मला त्रास द्यायला. येऊ दे एका एकाला, आज मी सोडणार नाही. हो अगो बाई, ढगो बाई, मला बरीच काम पडलीत हो. बरीच जीव भांडी तयार करायची आहे. अरे बापरे, अजून मंत्र म्हणायचा आहे मला. आगो बाई, ढगो बाई, चला बरीच काम पडलीत हो. आई 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 ग, माणसं शेजारची त्रास देतात मला. आगो बाई, ढगो बाई, आवाज थांबवा. माझं
वाचले बाबा, वाचले. ढगाचा आवाज थांबला. बरं झालं, बरं झालं. अगो बाई, ते घाबरे मध्ये मध्ये बोलतोय. त्या जंगलात आल्यापासून मला त्रास देतात ही मुलं. बोलून देत नाहीत, काम करून देत नाहीत. अगो बाई, सुधारणा नाही कधी मुलं ही. हा, त्रास काय देतात, चिडवतात काय. माझे बेलीचे हाल हाल झाले. अगो बाई, गप्प बसा. मेल्यानो, थांबा. नंतर घरी तुम्हाला बेडी करून दे. हा, चालते. तुमच्या नादी लागून मला काही फायदा होणार नाही. अगो बाई, माझ्या सौंदर्याकडे बघून जळताय नाही. मग असं नाक पिळायला भाग्य लागतं. काजळ लावून आले मी आज. ओठांची लाली लाल आणि गुलाबी साडी. असं नका बघू येते मला लाज. केला शृंगार आज गात असाच. दिसते मी बारी जाऊन सरावी खास. कुठे निघाली चालत साडी चालत गुलाबी. पागल करते तुझे मोरणीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल. दिसते मी बारी राजा फोटो माझा. गुलाबी साडी आणि लाली लाल. एवढी प्रेमाने बसते तो आपल्या जवळ. अगो बाई, अगो बाई. लक्षात ठेवा, जो कोणी मला त्रास देईल ना त्याचं झुरळ बनून झुरळ. आणि झुरळाचं सोपी नाही. अगो बाई, काजळ लावून आले मी आज. ओठाची लाली लाल लाल आणि गुलाबी साडी. असं नका बघू येते मला लाज. केला शृंगार आज गात असाच. दिसते मी बारी जाऊन सरावी खास. कुठे निघाली चालत साडी चालत गुलाबी. पागल करते तुझी मोरणीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल. दिसते मी बारी राजा फोटो माझा. गुलाबी साडी आणि लाली लाल. दिसते मी बारी राजा फोटो माझा. माझा फोटो काढतो का ठेवली. तूच वाटली दिसतेस नाही. तुझं नाक छोटं आहे, माझं नाक मोठं आहे. अगो बाई, अगो बाई. गावातली माणसं येतात वाटतं. मला आवाज आला. कोणी आलं की मला सांगा. हा, सांग माझी पिल्लती, सांगा हो. सांगितलं ना तर मी तुम्हाला बक्षीस देईन.
काय नको? नको? अरे छान बक्षीस आहे. काय काय डोंगराचे दोन पाय. अगो बाई, अगो बाई. मोठी मोठी नख नाक वाकडं दिसायला एवढी बाई मोठाले डोळं केस लांब डाळ मला आईची आली की आज जोरात लागली हा कुठे लागले तुला बघू बघू अगं तुझ्या पायावर काय बघतेस गं चेटी काढून बसा त्याला तिकडं जंगला अगो बाई धगो आधी उत्तर दे तू कोणत्या गावात आलास ह्या गावात आलास की त्या गावात
दोन चार गांडूळ खायला देतो. नको काय म्हणतो मग माझी जीव हंडी पळवशील तुझा मुलाने हे घ्यायला या मुलाचा काय म्हणतोय मम्मीला बोलवतो माझी जीव हंडी पळवशील. अरे हो म्हणतो माझी जीव हंडी पळवायची नाही. अजून बरीच आहे अगं बाई माझ्या जंगलात अगं बाई हात लावायचे नाही. माझ्या भांडीला हात लावायचा नाही. माझा जीव आहे. आता तुम्हाला बघतेच. माझी जीव भांडी घेऊन पळून गेले. तो मधाचा मुलगा कुठे आहे? अजून एक आहे वाटतं कोणीतरी. मनमय तो त्रास देतो मला. एक आहे का कुठे? तो एक मला त्रास देतो. मनमय पाहिजे होता मला. मनमय मन्या रे मन्या तो एक मला सगळी भांडी तो घेऊन जातो. ये मी काय सांगते आधी ऐकायचं. म्हणे तू कोणत्या गावात राहतोस? नाशिक गावात राहतोस? मग ह्या वरच्या गावात राहतोस की खालच्या गावात? माझी जीव भांडी घेऊन पोरं पळून गेली तुझे मित्र. कुठे माझी भांडी? तुला कसं माहित नाही? सगळी पोरं अशी गेली बघ अशी गेली रे. माझ्या समोर माझी सगळे भांडी घेऊन गेले रे. मला मिठी मार. मला सांग लपवलेत कुठे भांडी? भांडी कुठे लपवलेत? मग तुला काय माहितीये म्हणे? सांग ना बाळा. अरे मग तुला बोलत खायला देऊ. सांग भांडी कुठे लपवलेत? मग तुला काय माहितीये? तुला घर माहितीये? शाळेत जातेस तू? बोल लवकर. आई बाबाला सांग माझी भांडी नाही आणलीस ना म्हणे तुला मंत्र म्हणून मारून टाकायची मी. तुला काय माहित नाही? नाश्ता काय हे विचार. जाऊ का विचार? चित्ता नाही विचार तुम्हाला. आणि मग मी जाऊ का? मंत्र म्हणून त्याला मारून टाकते. कुठे मंत्र ऐका. चहाचा भात भाताचा चहा. हो चहाचा भात भाताचा चहा. आणि मुगाची काय नाही चटणी. कोथिंबीरची डाळ. हो उडदाचा ठेचा. आणि माझी जीव भांडी पळवणाऱ्या मुलांना ठेचा. माझी जीव भांडी पळवणाऱ्या मुलांना ठेचा.
बरं मुलांनू तुम्ही इथं आला होतात ना इथं तर आपली कोणी मुलं दिसत नाही एवढं कळतं ना म्हणजे ते याची काही गरज होती का अरे बोला काही गरज होती इथे यायची हा जंगल खतरनाक आहे माहिती आहे ना मग कशाला आला तिथे जंगल खतरनाक आहे तर चटणी बघायला आला ना बोला काहीतरी घाबरून बिबरून ठेवलं की काय तुम्हाला बोला काहीतरी काय बोल करताय हा? हा? मला काय चेटकीन का तुमच्या आईसारखी वाटली काय हा चेटकीन का तुमच्या आईसारखी वाटली चेटकीन बघायला मिळेल म्हणून नाही ना हे चेटकी मी नाही पाहिली कशी दिसते पण छान दिसतात ना छान दिसतात सांगितलं नाही ना छान दिसते कोणाच्या आईसारखी दिसते चेटकी कोणाच्या आईसारखी दिसते बसता बसता कोणाच्या आईसारखी दिसत नाही हे चेटकीचे नाक लांब असतं लगबग मोठी असतात हे लांब असतात ती विचित्र दिसते विद्रूप दिसते मी तुमची मस्करी केली ती छान दिसते म्हणून आता गप्पा बसा चला मुलांना शोधायला जाऊया चला गाढवा संध्या कुठे चालला तू हा कुठे चालला चेटकीन काय तुला काय प्राणी संग्रहालयाचं माकड वाटलं का तिकीट काढून बघायला 10 रुपये तिकीट 10 रुपये तिकीट माझं मुंडकं चाटून दाराला लटकवे पोरं शाळेतनं पळून गेली म्हणून गावातले लोक येतात की काय देवा आता माझं काही खरं नाही आता माझं काही खरं नाही वाटतं रे देवा वाटतं काय झालं गुरुजी सापडली का पोरं काय खबर बात कबर गोदा माझी कबर काय या संध्याला विचारा काय ते काय रे समजा काय झालं किती जमला कशाला तू का थांबलास आणि तेव्हा हा मास्तर कुठं होता मसनात हो गुरुजी मी बोला अहो खरं बोलतोय शाळेचे ट्रस्टी ऑफ झाले तुम्ही इथे नव्हता कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवी की नको पोहोचवणार कोण त्यांना हो, पण त्या गडबडीत पोरं गेले ना पळून या गंधाट जंगलात त्यांना सवय आहे पळून जायची अभ्यास नाही झाला पळून जा तुझ्याला काही नाही झालं पळून जा गुरुजीला शेळे लावायचे माझी मस्करी करतोय वय गुरुजी आता काय करायचं ते सांगा काय करायचं काय करायचं म्हणजे आमची पोरं कुठे गेली ती तुम्हाला हाणायचं हे समजा तुमच्यामुळे झालंय हे गुरुजी त्याला जबाबदार आहे वय वय समजी चुकी गुरुजीची चार करो की समाजात नाही असती नाही तर काय गुरुजी म्हणायचं की फुकट म्हणायचं असती म्हणा
मला तात्या घ्या आणा मला मारा मला मारा मारा या सगळ्या गोष्टीत या सरपंचाचा मुलगा अन्य जबाबदार आहे. हो मास्तर, माझ्या हंगाला काय बोलायचा नाही. माझा हंगा लय गुणाचा हाय. अहो, पण माझं हंगा आहे. हे गप, हंगा माझा हाय. हंगा माझा आहे. हंगा माझा हाय. अहो, पण मी त्याला जन्म दिला आहे ना. मी पण त्याला जन्म दिला हाय. अहो, बायांनो, आवाज खाली. मी सरपंचाची बायको आहे. आणि मी सरपंचाचा नवरा हाय. सरपंच हाय, सरपंच. आवाज खाली. काय बी बोलायचं नाही. माझं हंगा लय गुणाचं आहे. नाहीतर काय सरपंचाचं पोरं सोडून काय झालं? त्यांना अंडच पडली तुझ्या हांड्याला. थांबा, थांबा. माझ्या हंगाला जर हात लावून बघा. बघा, एकेकाचं कसं तंगडच मोडते मी. हं. या बाया, माझं तंगडं बोलणार होय. हात लावून ठेव, तुझं तंगडं मोडीन मी. आणि मोठी सरपंचाची बायको. हं? नाही का सर? आम्ही बी राहतो आमचं इंग. बरं बाई, आम्ही बी राहतो आमचं इंग. भांडा नको करू. ती पोरं कुठे गेली ती शोधा. वय, 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 वय. सुभद्रा गं, सुभद्रा. कुठं असेल माझी सुभद्रा गं? लक्ष्मी गं, लक्ष्मी. कुठं असेल माझी लक्ष्मी? गौरी गं, गौरी. कुठे गं माझी गौरी? ए, माझा हंग्या. मला कुठे गेला रे हंग्या? माझी रे पोरं. पोरं माझी कुठे गेली? अहो म्हणजे माझ्या शाळेची पोरं हो शाळेची पोरं. वय, तुम्ही बाजूला. मास्तर, माझ्या सुभद्रेला काय झालं ना, तर तंगडच मोडीन मी. मास्तर, माझ्या लक्ष्मणाचं काय झालं ना, तुमचा गळाच दाबीन मी. मला सरपंच आहे मी. आता सरपंच आहे मी. पिया, पिया. आता काम पिया. काम प्यायला का मी तिथं एवढं यायचंय? अरे, बस. एवढी ओरडली तर चेटकीन येऊन खाऊन टाकेल तुला. अरे येऊ द्या याचे कितीला मी घाबरत आहे असं? हे त्याचं नाकच असं उडवून टाकू काय बोलतो? सगळं आपण हा? किती चिरून टाका किती चिरून टाका, हा? येऊ द्या चेटकिनीला. तुला तुला काय मागायचं चेटकीन? अरे देवा चला 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 आता कशी घाबरली? घाबरली म्हणजे तुम्ही म्हणालात ना बघ माग चेटकीन आहे म्हणजे मी तर मस्करी केली. मस्करी अशी कशी मस्करी करी द्या या काय म्हणते आपण हळूहळू जाऊ द्या हा तुम्ही माग राहावा आम्ही पुढे जातो म्हणजे चेटकीन आली तर तुम्हाला खाऊन टाकल काय नाही, नको, नको. एक काम करूया. घाबरत नाही ना चेटकीनला? नाही घाबरत. तुम्ही पुढे व्हा. मी पुढे राहतो. असं म्हणतात पण आपण असं करूया तुम्ही मोरं व्हा आम्ही मागं राहतो म्हणजे चेटकीन आली तर मागच्या मागं आम्हाला पळून जायला मिळेल तुम्ही पुढं व्हा. मी मागून येतो. आणि चेटकीन मागून आली की मी आता धरेन चेटकीनला. चेटकिनीला मिठी मिठी मारणार नाही काय तुम्ही त्याला काय तर फुलं आहे. पण खाऊन टाका तुम्हाला मागच्या मागं पळून जाल. बदलला का काय?
वाचवायला बघतेच मी. अगो बाई मी इथं लपून बसते पण त्याला सांगायचं मी इथे नाही. काय सांगायचं? लपून बसते सांगायचं नाही. सांगायचं मी इथे नाही. अगो बाई साधी सुधी चेटकी नाही. माझं नाव काय माहितीये का? चंदा. हो तुझ्या काकांनी ठेवलं चेटकी. उई उई चेटकी. प्रसंग काय वाजवतोय काय? माझे जीव खाली घेऊन पळून गेले आणि हा उई 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 वाजवतोय मेला. तुमचा मेला डोक्यात काठी घालून तुझ्या मी चालूच होते. मी काही साधी सुधी चटणी नाही. माझं नाव आहे उई उई चटणी. मी पण डान्सरच आहे. माझी खडी घेऊन दिलं त्याचं काय आहे? नाचते गेली मी. माझ्या केसातले काय बघताय तुम्ही बहिणी? जलसी ना पांढरे शुभ्र केस असायला भाग्य लागतं. का माहिती का? कारण लावून लावते मी. अगं बाई आले 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 दिसला आले आले कोणती भाषा ही? म्हातारे शांत बस. कशाला आले सुद्धा? अरे बोल बोल. अरे या बाईशी बोलायला असतं काहीच कळत नाही. आता मला शब्द येते. बस बाकीचे काय? हा शांत बिला. हे बघ मी इथे लपून बसते. सांगायचं सांगायचं मी इथे नाही. काय सांगायचं? शाबास. हे बघ मी इथे लपून बसते पण त्याला सांगायचं मी नाही. काय सांगते? अरे शांत बिला. आले 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 आले. शांत बिला. दीर इथे ये. मला वाचून दाखव.
मला नाचून दाखव. आम्हाला नाचता येत नाही. चाल नाच. हे असं येतं असं. हा असं नाच. बाईचं गाणं लावलं, बाईचं गाणं लाव. एवढंच नाचता येतं. बाई पण देवा. हा वाच. काय हो? इथं बिला नाच, नाहीतर तुला मारून टाकेल. नाच रे. हा. तुझ्या रूपाचं चांदणा पडलंय न मला भिजू द्या. माझं काय लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काय लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. अच्छा तू आहेस होय? चल रे, चल. आले की सांग मला. आले का? अगं मातीची माणसं आली का बघ जा, सांग ना. गावातली हो, माणसं. हो, आले. नाही, नाही. हे, होय, ते, चटणी मावशी. तुम्ही तिथंच बसून राहा. बाहेर यायचं नाही. नाही. नाचायचं नाही. नाही. ही लोकं येतील, त्यांना मस्का पाव लावून खाऊन खायला. चालतंय. आले. आणि येत आहे हळूहळू. तुम्ही बोला येत नका. सरपंच आला की सांगा. आला बारका का मोठा मध्यम. सरपंच इथं आलास पोरांना वाचवायला बघू. अरे बापरे
अगं बाई ए या गं या इथे काय ग तुमची पोरं तुमच्या पोराने माझी जीव भांडी पळवले ते बघा एकदम मारून टाकले माग इकडे ये ग ये इथे अगं इथे ये कोण आहे तुझा पोरगा अरे तोच प्रमुख आहे पहिला बघ माग मारून टाकलंय त्याला मी ए थांबा काय हा अजून मेले नाही अर्ध मारून टाकलंय अर्धा जीव हाय कसं केलं तुमची पोरं माझी जीव भांडी घेऊन पळून गेले हो की नाही म्हणून त्यांना मी अर्ध मारून टाकले की नाही मला माझी जीव भांडी आणून द्या मगच तुम्हाला तुमची मुलं मिळणार पण हे काम पहिला पाऊस पडायच्या आत व्हायला पाहिजे हो पहिला पाऊस पडायच्या आत मला माझी भांडी आणून द्या पाऊस पडायच्या आत मला भांडी आणून दिली नाही तर तुमची देवा 10 अंक म्हणायच्या आत मला माझी भांडी द्या पाऊस पडतोय मोजा अंक मोजा
थांबा, कोणीही यायचं नाही. थांबा. नमस्कार नमस्कार नमस्कार. अहो आजीबाई, मला ओळखलं नाही? होय वनाधिकारी देता इथं. सांगतो, सगळं सांगतो. पण ती चेटकी याच्यात कुणी जायचं नाही. ना आता चटणी न्यायची. नाही, चेटकी आता येणार नाही. कारण मी चेटकी. हो, गावकऱ्यांना सांगतो, सगळं सांगतो. अहो, तुमच्या गावात वनाधिकारी म्हणून नोकरी लागली. हो, पैशाच्या हव्यासापोटी जंगलातील सर्व झाडं तोडून शहरात विकू लागले. बक्कळ पैसे कमवले. हो, आणि हे सर्व करत असताना, झाडे तोडत असताना ते जंगल देवतेला, निसर्ग देवतेला पावलं नाही. एके दिवशी तिने मला दर्शन दिलं. हो, दर्शन दिलं. माझी चूक झाली, मला क्षमा कर. मी पुन्हा असं करणार नाही. पण मला श्राप देऊ नका. हो, माझी चूक झाली, मला क्षमा कर. आणि पुन्हा मी मूळ रूपात परत आलो. आणि गावकऱ्यानं त्या भांड्यांमध्ये जादू तोडून मंत्र असं काही नव्हतं. मी झाडांचे बियाणं लावून झाडं जगवत होतो. पाणी घालून, खत पाणी घालून झाडं वाढवत होतो. पण तुमची गावातली पोरं त्यात मंत्र आहे, जादू आहे म्हणून भांडी पळून घेऊन जात होते. पण पहिला पाऊस पडायच्या आत जेवढी रोपं लावायची होती तेवढी रोपं लावून झाली आणि पुन्हा मूळ रूपात परत आलं. गावकऱ्यांना आजी एकच संदेश देतो. हो, मानवाच्या कल्याणासाठी आणि निसर्गासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. पक्षी सुस्वरे आरविती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. येणे सुखेरुचे एकांताचा वास. येणे सुखेरुचे
बघायला आलो बरोबर आजच्या वेळेस काही निर्णय बदलावे लागतात तो बदल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार असेल त्या सर्व नाशिकच्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आणि आमच्या काळात तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज गुगलवरती 2 वाक्यांची कमेंट देऊन सहकार्य करा आमचं इन्स्टा पेज पण आहे माता अनुप्रिया प्रोडक्शन या इन्स्टा पेजच्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा कारण तुम्हाला नवनवीन गोष्टी बघायला शिकायला मिळतील आपण आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद प्रयोग संपला आहे सूर्य